नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे 28 जून. जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण जे आहे पाहायला मिळत आहे. म्हणजे काही भागामध्ये रिमझिम पाऊस पाहायला मिळत आहे. तर आज जे आपल्याला राज्यामध्ये शक्यतो जे आहे फक्त काही भागामध्येच पाऊस पडला आणि काही भागामध्ये हवामान जे आहे आज पूर्णपणे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळालेले आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच आज 27 जून आणि आज रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जे आहे फक्त जे आहे विदर्भातील काही भागामध्ये आणि मुंबई आणि कोकण पट्टीमध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. आणि इतर सगळीकडे जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान सगळ्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो कोकण पट्टी आणि मुंबई भागामध्येच आपलं जे आहे थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि सगळीकडे हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 28 जून. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपलं जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. म्हणजे जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील. फक्त जे आहे हा जो पट्टा आहे शेतकरी मित्रांनो कोण नाशिक, इगतपुरी, मुंबई, कल्याण, डोंबिवली, रत्नागिरी या पट्ट्यामध्ये जे आहे पावसाचं जे आहे संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. या जिल्ह्याचा अंदाज आपण या ठिकाणी शक्यतो या ठिकाणी हे जिल्हे सोडून जे आहे इतर जिल्ह्याचा आपण अंदाज या ठिकाणी पाहूया. कारण की या भागामध्ये आपलं सतत पावसाची रिमझिम पाऊस चालू राहणार आहे. मुंबई तसं झालं की नाशिक भाग झाला, इगतपुरी झालं, तसेच जे आहे कोकणपट्टीमधील रत्नागिरी या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो सतत आपल्याला जे आहे रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरूच राहणार आहे. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आहे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील आणि खानदेश भागामधील हवामानाचा या ठिकाणी जाणून घेऊया. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो इतर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो पावसासाठी या ठिकाणी पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होईल. म्हणजे ढगाळ वातावरण या ठिकाणी दुपारनंतर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुपारपासून जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये जे आहे हलका ते रिमझिम पाऊस पडणार आहे. तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडेल तर यामध्ये जे आहे पुणे जिल्हा, तसंच जे आहे अहिल्यानगर, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, सोलापूर जिल्हा, पंढरपूर, धाराशिव, तुळजापूर, पेठ, बार्शी, करमाळा, बारामती, दौंड, पंढरपूर, उदगीर, तसेच नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, गेवराई, माजलगाव, पाथरी, मानवत, अकोला, अमरावती या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे भाग बदलत ते आहे आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. फार काय मोठा म्हणजे मुसळधार जोरदार पाऊस राहणार नाही. हा पाऊस फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या पिकांना म्हणजे या ठिकाणी जीवदान ठरेल या ठिकाणी त्या असा पाऊस आपल्याला त्या भाग बदलत या ठिकाणी पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी सांगत आहोत शेतकऱ्याला त्याच पद्धतीने आपलं जे आहे उद्याचा हवामान अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो जो आपण अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना देत आहोत तो अंदाज एकदम या ठिकाणी खरा ठरत आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्या दरम्यान तुम्ही पाहू शकता की उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यामध्ये ढगाळ वातावरण काही भागामध्ये पाहायला मिळेल आणि काही भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि जसं की आता आपण सुरुवातीला सांगितलं होतं की मुंबई, कोकणपट्टी, दापोली आणि नाशिक, इगतपुरी या भागामध्ये जे आहे पावसाचं संततधार या ठिकाणी सुरूच राहणार आहे. हलका ते रिमझिम पाऊस त्या भागामध्ये चालूच राहणार आहे. त्या भागामध्ये काय पावसाला उघडीप राहणार नाही. फक्त ज्या इतर भागामध्ये जे आहे दुपारपासून पावसाला सुरुवात होईल ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील. परत रात्रीच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. त्यामध्ये खानदेश भाग तसंच आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा हवामान पूर्णपणे कोरडे राहील. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच राहणार आहे. कारण की सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा हवामान कोरडे राहील.
तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे नेमकी राज्यातील कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार आहे याचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता जे आहे 28 तारखेला 29 तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगला पाऊस राहणार आहे. शक्यतो 29 तारीख आणि जसं की काल 26 तारखेला म्हणजे आज आहे 27 आणि काल जे आहे बऱ्याचशा भागामध्ये पावसाने रिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू होता. परंतु आज जे आहे पावसाला थोडीफार उघडीप आपल्याला पाहायला मिळाली. उद्यासुद्धा जे आहे पावसाला जे आहे दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडाफार पाऊस राहील. त्यानंतर रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील. सकाळपासून ते दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि रात्रीच्या दरम्यानसुद्धा हवामान कोरडे राहील. परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो 29 तारखेला म्हणजे 29 तारखेला जे आहे राज्यातील चांगला पाऊस पडणार आहे. तर हा पाऊस नेमकी 29 तारखेला कोणत्या भागामध्ये चांगला राहील? तर शेतकरी मित्रांनो जे आहे 29 तारखेला जे आहे आपल्याला कोकणपट्टीमध्ये चांगलाच अतिवृष्टीसारखा पाऊस होईल 29 तारखेला. त्यामध्ये चिपळूण, गोरेगाव, रत्नागिरी या भागामध्ये आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तसेच सोलापूर जिल्हा, पंढरपूर, तुळजापूर, बार्शी, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड तसेच आल्यानगर आणि बीड जिल्हा या भागापर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे 29 तारखेला चांगला पाऊस राहील. बीड जिल्हा तसेच जे आहे परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो तसेच पुणे जिल्हा जे आहे 29 तारखेला जे आहे पावसाचा जोर जास्त राहील. शक्यतो जे आहे सोलापूर भागामध्ये जे शेतकरी आहे सोलापूर, धाराशिव, लातूर या भागामधील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी चांगला पावसाची शक्यता आपल्याला जे आहे 29 तारखेला तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तसेच पुणे, सातारा, रत्नागिरी, कोकणपट्टीमध्ये पाऊस राहील. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो 29 तारखेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रालगतचे जे जिल्हे आहेत त्यामध्ये बीड जिल्हा आणि आल्यानगरचा काही भाग तसेच बारामती आणि पुणे जिल्हा, लातूर जिल्हा या भागामध्ये जे आहे पावसाचा जोर 29 तारखेला चांगला राहील. आणि हा पाऊस नेमकी कधी पडणार तर हा 29 तारखेला जे आहे दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. आणि रात्रीच्या दरम्यान पुन्हा एकदा हवामान कोरडे राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की वातावरणामध्ये जसा बदल होईल त्यानुसार आपण जे आहे शेतकऱ्यांना अंदाज देत असतो. आणि जसं की आता शेतकरी मित्रांनो आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेला आहे. ती उद्याच्याला नेमकी कोणत्या भागामध्ये कुठे पाऊस पडणार उद्याच्याला शक्यतो आहे राज्यामध्ये हवामान जे आहे शक्यतो तुरळक ठिकाणी काही भाग बदलत या ठिकाणी पाऊस राहील. परंतु 29 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो चांगल्या पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे 30 तारखेला 1 तारखेला आणि राज्यामध्ये नेमकी आता काही भागामध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. आणि काही शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांची पेरणी राहिली असेल ते सुद्धा शेतकरी आपली पेरणी करू शकतात. कारण की राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा पाऊस रोज कुठे ना कुठे आपला रिमझिम भाग बदलल्या ठिकाणी पाऊस राहील. आणि पश्चिम महाराष्ट्रातील शक्यतो जे शेतकरी आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी जे आहे शेतकऱ्यांनी पेरणी करावी. कारण की त्या भागामध्ये 29 तारखेला चांगला पाऊस पडणार आहे सोलापूर भागामध्ये, पंढरपूर भागामध्ये, धाराशिव भागामध्ये. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण असेच रोज चालू राहणार आहे. त्यानंतर आषाढी एकादशीनंतर म्हणजे जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर म्हणजे चांगला वाढणार आहे 6 तारखेच्या नंतर. आणि तोपर्यंत जे आहे राज्यामध्ये असाच भाग बदलत रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि हा जो पाऊस आहे शक्यतो जे आहे पिकांना जीवदान ठरेल. म्हणजे दुबार पेरणीचे संकट जे आहे शेतकऱ्यांना येणार नाही असा पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा वातावरण आपल्याला जे आहे तसे पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचे हवामान अंदाज आवडले असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या.